आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान थोर स्वातंत्र्य सेनानी लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या प्रशालेचे माननीय श्री आरजी काशीद सर, तसेच प्रमुख पाहुणे माननीय श्री गवळी सर, त्याचप्रमाणे माननीय श्री मोठे सर, मॅडम, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, तर तुम्ही इतके व्यवस्थित विचार सांगितले महात्मा गांधीजींचे, त्यापेक्षा थोडी वेगळी माहिती मी तुम्हाला सांगतो. उच्चार करताना थोड्या चुका. पंचा. तर महात्मा गांधीजींची राहणी अतिशय साधी होती. साधी राहणी, उच्च विचारसरणी, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. महात्मा गांधीजीकडून शिकायचं. महात्मा गांधीजींची कापड जर आपण बघितली तर ते पंचा नेसत होते. मग त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचं शिक्षण काय असं आपल्याला तर ते बॅरिस्टर झाले होते. लंडनला जाऊन शिकले होते, इंग्लंडमध्ये परदेशात जाऊन ते शिकले होते. त्यांचे वडील गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी काय दिवाणजीचे काम करत होते आणि त्यांनी परदेशामध्ये शिक्षणाची त्यांना संधी मिळाली, बॅरिस्टर झाले आणि नंतर दक्षिण आफ्रिकेत जाऊन सुद्धा त्यांनी नोकरी केलेली. भारतात आल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य लढा उभारला इंग्रजांच्या विरुद्ध. अशी त्यांची थोर कामगिरी आहे. 1920 सालापर्यंत लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढा दिला आणि 1920 नंतर संपूर्ण देश महात्मा गांधीजींच्या पाठीमागे गेला. 1942 आंदोलन झालं आणि आपला देश ऑगस्ट 1943 रोजी स्वतंत्र. तर असे हे थोर व्यक्तिमत्व जन्म ऑक्टोबर 1969 ला मध्ये पोरबंदर या ठिकाणी, जानेवारी 1948 ला दुसरे लाल बहादूर शास्त्री हे आपल्या भारताचे दुसरे पंतप्रधान. उंचीने अतिशय लहान. त्यांची आई त्यांना म्हणायची, अतिशय बाकीचे तुमच्या वर्गातली मुलं उंची कमी असल्यावर चिडवतात, तरी उंचीने लहान असला तर उंच वारा आल्यानंतर काय होतात, मोडतात. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. लव्हाळा काय होता, पूर आला बघा आपल्या नदीला. नदीत लव्हाळा काय करतं, पूर आल्यावरती वागतं, लव्हाळा वाहून जात नाही. पण जी काय बाबळी सारखी किंवा अशी ताटरची झाडं असतात ती नदीच्या पाण्यामध्ये वाहून जातात, पुराच्या पाण्यामध्ये. तसं ननको म्हणायचे त्यांची आई लाल बहादूर शास्त्री यांना, ननको तू असाच गवतासारखा बारीक राहा, वेळूसारखा काय उंच जाऊ नको, तुझा नक्कीच उपयोग होणार आहे. त्याप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरूच्या नंतर ते पंतप्रधान झाले. भारत पाकिस्तान युद्ध त्यांच्याच काळामध्ये झालं आणि त्यांचा एक कुठला तर करार, ताशकंद करार करण्यासाठी ते तिकडे गेले होते. आता त्यांच्या मृत्यूविषयी अफवा व्यक्त केल्या जातात, परंतु त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 ला, तर मृत्यू 11 जानेवारी 1966 साली पंतप्रधान असताना परदेशात गेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या दोघांच्याही कार्याला मी विनम्र अभिवादन करतो. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे मॅडमला बोलायचं, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गवळी सर आपले विचार व्यक्त करतील.